बाजारामध्ये अनेक प्रकारचे मसाले भेटतात. खूप कंपनीज आहेत, त्यांचे मसाले असतात. तुमचे मसाले आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे आणि जे मसाल्यांमध्ये भेसळ असते, तर ती कशी ओळखायची? आता ह्याच्यामध्ये होतं काय ना, की प्रत्येक मसाला, कुठलाही मसाला घेतला ना, तर तो आरोग्यासाठी चांगलाच असतो. कारण की आता तुम्हाला माहिती असेल, साधा आपल्याला खोकला जर जास्त झाला असेल, तर बऱ्याच वेळेला आपण सुंठ प्रेफर करतो किंवा अगदी लवंग खाल्ली तरी सुद्धा तो खोकल्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. मग तेच जेव्हा मसाले आपण पावडर फॉर्मॅटमध्ये किंवा ब्लेंडेड करून म्हणजे त्याचं एक मिक्सचर करून जेव्हा वापरतो, तेव्हा त्या मसाल्यांमुळे आरोग्याला कुठल्याच प्रकारची हानी नाही झाली पाहिजे. कारण की ते मसाले जे आपण अख्खे खातो किंवा ज्याचं सेवन केल्यामुळे आपल्याला माहिती आहे की बाबा माझा हा आजार बरा होणार आहे. अगदी साधं एक्झाम्पल आहे, बऱ्याच वेळेला आपण दूध हळद सुद्धा घेतो. हे कशासाठी? आता कोरोनानंतरनं बऱ्यापैकी लोकांची इम्युनिटी बाबतीत बरेच अवेअरनेस झालेला आहे. त्याच्यामुळे इम्युनिटी वाढवण्यासाठी म्हणून दूध हळद प्रेफर करतात. लहान मुलांपासून अगदी जे ज्येष्ठ घरात जे वडीलधारे लोक असतात त्यांना सुद्धा आपण दूध हळद देतो. पण त्या हळदीमध्ये जर का भेसळ असेल तर तुम्ही ते हळद दुधामध्ये घेतली काय, मधामध्ये घेतली काय किंवा अगदी पाण्यात घेतली काय, त्याचं शरीराला जे लागायला पाहिजे, त्या हळदीमधले जे गुणधर्म लागायला पाहिजे ते लागणार नाहीयेत. कारण त्याच्यामध्ये भेसळ आहे.